Hello dear students, let's study the next part of the alkynes. Very important reaction today we are going to study in the alkynes. It is polymerization. Put the headline, polymerization. Now what is this polymerization? How the polymerization of alkyne is possible? Polymerization of alkyne is very simple. Example, when the acetylene is heated, by heating the N molecules of acetylene, NCH triple bond CH, then by polymerization, this is the first type of polymerization, don't forget. When N molecules of acetylene is heated, then triple bond is broken, means from the triple bond, one of the pi bond is broken, एक pi bond break करायचा. जर एक pi bond break केला तर CH डबल बॉन्ड CH राहील, पण या पुढच्या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री होईल, मागच्या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री होईल आणि या प्रकारे येथे या ठिकाणी तुम्हाला n टाइम्स तयार होतील. सो दिस इज कॉल्ड द पॉली ॲसिटिलीन. तर इथे या ठिकाणी पॉली ॲसिटिलीन तयार होईल. सो व्हेन ॲसिटिलीन इज हिटेड, बाय हिटिंग द ॲसिटिलीन वी गेट द पॉली ॲसिटिलीन. यापासून पॉली ॲसिटिलीन तयार होईल. व्हेरी इम्पॉर्टंट पॉलिमर. कसालेला आपण नीट लक्षात ठेवा. ॲसिटिलीन मधला पाय बॉन्ड ब्रेक केला तरी ते डबल बॉन्ड शिल्लक राहिला, त्यामुळे पाठीमागच्या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री आहे, उजवीकडच्या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री आहे, म्हणजे दोन कार्बनच्या दोन व्हॅलेन्सी फ्री झाल्या आणि हा पॉली ॲसिटिलीन तयार झाला. दिस पॉली ॲसिटिलीन विशेष म्हणजे गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, लक्षात ठेवा. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इट इज चीपर दॅन सेमीकंडक्टर्स. आपले जे मेटलचे सेमीकंडक्टर्स आहेत, ह्या मेटल्सच्या सेमीकंडक्टरपेक्षा इथे या ठिकाणी खूप चीपर आहे म्हणजे स्वस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इट इज लाइटर, तो लाइटरही आहे. अँड दॅट्स वाय दिस पॉलीॲसिटिलीन इज यूज्ड ॲज अ इलेक्ट्रोड्स इन द मॉडर्न सेल्स. आजकालच्या ज्या मॉडर्न सेल्स आहेत, या मॉडर्न सेल्समध्ये पॉलीॲसिटिलीन हा इलेक्ट्रोड म्हणून यूजमध्ये आणला जातो. डबल पहा एकदा, परत पहिल्यापासून सगळ्यात पहिल्या प्रकारचं इथे या ठिकाणी पॉलिमर सांगू लागलो मी. वेन द ॲसिटिलीन इज जस्ट हिटेड वी गेट द पॉलीॲसिटिलीन. यापासून पॉलीॲसिटिलीन तयार होईल. ज्या पॉलीॲसिटिलीनच्या प्रॉपर्टीज सांगितल्या की तो गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. इट इज चीपर दॅन मेटल सेमीकंडक्टर. आपल्याकडचे जे मेटल कंडक्टर आहेत, सेमीकंडक्टर आहेत, यांच्यापेक्षा हा चीपर आहे. इट इज ऑल्सो लाइटर, हलका आहे हा. आणि म्हणून इथे ठिकाणी याचा वापर इलेक्ट्रोड्समध्ये, आपल्याकडे जेवढ्या प्रकारच्या बॅटरीज आहेत, सेल्स आहेत, यांच्यामध्ये पॉलीॲसिटिलीन हा एक प्रकारचा इलेक्ट्रोड म्हणून आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूजमध्ये आणला जातो, हे लक्षात ठेवा. जी इम्पॉर्टंट इथे डिव्हायसेस असतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, यांच्यामध्ये ज्या बॅटरीज असतात, त्या बॅटरीजमध्ये पॉलीॲसिटिलीन हा इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. खूप हलका आहे, प्लॅस्टिकसारखं वजन खूप कमी असतं याचं, आणि म्हणून इथे या ठिकाणी त्याला एक इलेक्ट्रोड म्हणून याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. हे झालं पहिलं प्रकारचं पॉलिमरायझेशन. काय केलं? ॲसिटिलीनला हीट केलं. ॲसिटिलीनला हीट केल्याबरोबर काय तयार झालं? पॉलीॲसिटिलीन. सांगा रिॲक्शन डबल एकदा. N मॉलिक्युल्स ऑफ CH ट्रिपल बॉन्ड CH, इट इज हिटेड. बाय हिटिंग द ॲसिटिलीन वी गेट हिअर द डॅश CH double bond CH dash, and this is now N times. This is called the polyacetylene. तर पॉलीॲसिटिलीन या ठिकाणी तयार होऊ शकतो. दिस पॉलीॲसिटिलीन इज अ गुड कंडक्टर. हा गुड कंडक्टर आहे, चिपर आहे, लाइटर आहे. सो देअरफॉर इट इज यूज्ड इन द बॅटरीज ऑर सेल्स ॲज अन इलेक्ट्रोड म्हणून याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा गुड कंडक्टरही विशेष आहे, लक्षात ठेवा. हा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्शन करतो. आपल्याकडचा पॉलिथिन इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. पिशवी जी असते पॉलिथिनची ती बॅड कंडक्टर आहे, पण पॉलीॲसिटिलीन हा मात्र गुड कंडक्टर आहे, विसरू नका. ठीक आहे. आता हा काय कंडक्टर आहे? कारण कंडक्टिव्हिटी म्हटलं की फ्री इलेक्ट्रॉन लागतात असं जर वाटलं आपल्याला, तर लक्षात ठेवा पाय इलेक्ट्रॉन लवकर ब्रेक होतात त्याचे. अँड ड्यू टू ब्रेकिंग द पाय इलेक्ट्रॉन, दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. दॅट्स वाय इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड टाईप ऑफ पॉलिमरायझेशन, दुसऱ्या प्रकारचं पॉलिमरायझेशन आपण बघू. वेन द ॲसिटिलीन इज पास्ड ओव्हर, नंबर 2. दुसऱ्या प्रकारचं पॉलिमरायझेशन, वेन द ॲसिटिलीन इज पास्ड ओव्हर द रेड हॉट आयर्न ट्यूब.
लाल बुंद झालेली लोखंडाच्या ट्यूबमधून जर आपण इकडनं ॲसिटिलीन पास केला, म्हणजे काय केलं आपण, हे इथे या ठिकाणी ॲसिटिलीन घेतला, लाल बुंद झालेली असेल, म्हणजे कलर नाही लाल केलेला बरं का, हे गरम करून करून याला लाल केलं आहे. आलं लक्षात. ह्या लाल ट्यूबमधून जर मी आता ॲसिटिलीन जर पास केला, काय कोणता गॅस पास केला, ॲसिटिलीन, CH ट्रिपल बॉन्ड CH जर मी पास केला इकडनं लाल बुंद ट्यूबमधून, ही आयर्नची ट्यूब आहे, दिस इज अ रेड हॉट आयर्न ट्यूब. या रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं इथे या ठिकाणी ॲसिटिलीन गॅस इथे या ठिकाणी मी पास केला. तर ॲसिटिलीन गॅस पास केल्यामुळे होईल काय, तुम्हाला सांगतो मी, याचं पॉलिमरायझेशन होईल. अँड बाय द पॉलिमरायझेशन, व्हेरी हाय टेम्परेचर 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण इथे या ठिकाणी हा ॲसिटिलीन गॅस पास करूयात रेड हॉट आयर्न ट्यूबमधून, तर दुसऱ्या बाजूला बेन्झीन तयार होतो. लक्षात ठेवा काय तयार होतो, बेन्झीन तयार होईल. सो देर इज फॉर्मेशन ऑफ द बेन्झीन. तर हा बेन्झीन इथे या ठिकाणी तयार होईल. लक्षात ठेवा. सो देर इज फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. बेन्झीन बनलेला तुम्हाला दिसून येईल. सो वेन ॲसिटिलीन इज पास्ड ओव्हर रेड हॉट आयर्न ट्यूब टेम्परेचर 600 डिग्री सेल्सिअस वी गेट द बेन्झीन. यापासून बेन्झीन तयार झालेला इथे दिसून येईल. खूप इथे या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. तर ॲसिटिलीनला पास करणार 600 डिग्री सेल्सिअसवर. जर ॲसिटिलीन हा 600 डिग्री सेल्सिअसला जर पास केला तर दुसऱ्या बाजूला बेन्झीन तयार होतो. तर इथे रिॲक्शन काय होती नीट लक्षात ठेवा. रिॲक्शन मला लिहिता येईल. ती रिॲक्शन अशी आहे, पहा, ॲसिटिलीन म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH हा ॲसिटिलीन आहे, हा ना. याच्यावर आणखी एक CH ट्रिपल बॉन्ड CH असा एक ॲसिटिलीन आहे आणि CH ट्रिपल बॉन्ड CH. किती मॉलिक्यूल घेतले ॲसिटिलीनचे, 3 मॉलिक्यूल ॲसिटिलीनचे घेतले. किती, 3 मॉलिक्यूल ॲसिटिलीनचे घेतले. जर मी याला हीट केलं, याला काय केलं मी, हीट केलं. कशावर हीट करायचं, रेड हॉट आयर्न ट्यूब. रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं इथे या ठिकाणी याला इथे या ठिकाणी हीट केलं. तर हीट केल्यामुळे काय होईल माहिती आहे, याचा बेन्झीन बनेल. कसा बनेल बघा, मी इथे या ठिकाणी घेतोय, जसं तसं पुढे इथे घेतो मी याला. आता याचा बेन्झीन कसा बनतोय नीट लक्ष द्या माझ्याकडे. याचा बेन्झीन असा बनेल, मी काय करतो, इथला एक बॉन्ड काढून घेतलो. इथला एक बॉन्ड काढून घेतल्यावर काय होईल सांगा बरं मला, या दोघांची एक एक व्हॅलेन्सी फ्री होईल का नाही. इथला एक बॉन्ड आणखी काढून घेतला मी, तर त्याच्यामुळे काय होईल सांगा मला, या दोन्ही कार्बनची एक एक व्हॅलेन्सी फ्री होईल. इथला आणखी एक बॉन्ड काढून घेतला मी, काय होईल सांगा मला, या सगळ्यांची एक एक व्हॅलेन्सी फ्री झाले ना, सगळ्या कार्बनच्या. या कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री, या कार्बनची एक फ्री, प्रत्येक कार्बनची एक एक व्हॅलेन्सी फ्री झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे या ठिकाणी इथे एक सिंगल बॉन्ड येईल, इथे एक सिंगल बॉन्ड, इथे एक सिंगल बॉन्ड, खतम. अहो बेन्झीन तयार झालं. हे काय तयार झालं, बेन्झीन. सो बेन्झीन इज ऑब्टेन व्हेन ॲसिटिलीन इज पास्ड ओव्हर द रेड हॉट आयर्न ट्यूब. मी याला असंही लिहू शकतो आता, 3 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिलीन CH ट्रिपल बॉन्ड CH इज पास्ड ओव्हर रेड हॉट आयर्न ट्यूब. रेड हॉट आयर्न ट्यूबमधून जर याला पास केलं 600 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, तर यापासून मला बेन्झीन तयार झालेला दिसून येईल, ज्यामध्ये इथं डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड आणि या ठिकाणी डबल बॉन्ड. जशीच्या तसा बॉन्डलाईन फॉर्म्युला इथे या ठिकाणी मी काढलेला आहे. सो देर इज फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. तर बेन्झीनचं फॉर्मेशन होईल जर ॲसिटिलीनला पास केलं आपण कशामधनं, रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं, टेम्परेचर 600 डिग्री सेल्सिअस, वी गेट द बेन्झीन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड द फिन. फिन म्हणजेच बेन्झीन या ठिकाणी तयार झालं दिसून येईल. खूप छान रिॲक्शन आहे बघा. एखाद्याने काय केलं की याला ॲसिटिलीन पास करण्याच्या ऐवजी मिथाईल ॲसिटिलीन पास केला, CH3C ट्रिपल बॉन्ड CH पास केला 3 टाइम्स. इट इज पास्ड ओव्हर द रेड हॉट आयर्न ट्यूब. रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास केला, टेम्परेचर 600 डिग्री सेल्सिअस, सेम कंडिशन सेम ठेवली आणि यापासून मिथाईल ॲसिटिलीन तयार झाला. तुम्ही नीट चेक करा, CH3 एका कार्बनला जोडलेला आहे, दुसऱ्या कार्बनला जोडलेला आहे का, नाही आहे. त्यामुळे काय होतं, एका कार्बनचा CH3 जैच्या तसा राहतो, बाकीच्या कार्बनवरचे हायड्रोजन इथे या ठिकाणी राहतील. म्हणजे 3 कार्बनवर हायड्रोजन राहील आणि 3 कार्बनवर मिथाईल येईल. नाही लक्षात आलं बऱ्याच लोकांच्या. हे बघा, याचं पॉलिमरायझेशन होणार आहे की नाही. मग याचं पॉलिमरायझेशन कसं लिहिल मी, हे बघा, इथे या ठिकाणी मी असं लिहू का, कार्बन इथं CH3 आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे की नाही हे CH, नंतर इथे या ठिकाणी कार्बन आहे की नाही हे इथे या ठिकाणी मी याला असं लिहितो, कार्बन इथं CH आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे की नाही हे C, इथं CH3 लिहिलं मी,
इथे परत आणखी काय CH, परत इथे ठिकाणी ट्रिपल बॉन्ड C आणि खाली या ठिकाणी CH3 लिहिलं. आता मी काय करणार आहे सांगा मला. ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड काढून घेतो, इथला एक बॉन्ड काढून घेतला मी, या ठिकाणचा एक बॉन्ड काढून घेतला मी. म्हणजे आता इथे प्रत्येक कार्बनची एक व्हॅलेन्सी फ्री झाली की नाही. हे बघा तयार झालं बेन्झीन. हे पण 3 मिथाइल जोडलेले असतील, 3 मिथाइल जोडलेले असतील म्हणून प्रोडक्ट इथे या ठिकाणी मला असा तयार होईल. वी गेट द कंपाऊंड, दॅट कंपाऊंड इज लाईक धिस. नाव हिअर इज द CH3, नाव हिअर इज CH3 and one more CH3 is there, and here is a double bond, here again alternate single bond double bond system is there. So this is a formation of 1,3,5 trimethyl benzene. 1,3,5 1,3,5 बघा ट्रायमिथाइल आणि नावे बेन्झीन, किंवा याला दुसरं एक नाव आहे तुम्हाला सांगतो, मिसायटिलीन. दुसरं नाव काय त्याचं, मिसायटिलीन. मिसायटिलीन हे नाव इथे ठिकाणी तयार होऊ शकतं. सिंपल साधं स्ट्रक्चर आहे. तर मिथाइल ॲसिटिलीन जर पास केला तर मला तयार काय झाला, मिसायटिलीन. हे कॉमन नेम आहे आणि IUPAC नेम 1,3,5 ट्रायमिथाइल बेन्झीन तयार होऊ शकेल. बघा ॲसिटिलीनचं पॉलिमरायझेशन केलं, फक्त गरम केलं तर पॉली ॲसिटिलीन बनला, जो गुड कंडक्टर आहे. आम्ही जर ॲसिटिलीनला रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास केलं तर पॉली ॲसिटिलीन नाही बनत, बेन्झीन बनतं. आम्ही जर मिथाइल ॲसिटिलीन पास केलं तर मिसायटिलीन तयार होतं. बरोबर आहे. जर आम्ही इथे या ठिकाणी बघा, समजा हा कंपाऊंड आहे CH3C ट्रिपल बॉन्ड C-CH3, याला जर आम्ही रेड हॉट आयर्न ट्यूबमधून जर पास केलं रेड हॉट आयर्न ट्यूबमधून जर याला पास केलं तर काय होईल बघा ना. या कार्बनवर CH3, याही कार्बनवर CH3, म्हणजे सगळ्याच कार्बनवर CH3 येणार आहेत आता. म्हणजे याचं इथे या ठिकाणी बघा, याचं असं राहील, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, इथं एक CH3 आहे, या ठिकाणी एक CH3 आहे. बरोबर, हे स्ट्रक्चर असं. इथे एक कार्बन आहे, इथं ट्रिपल बॉन्ड कार्बन, इथे एक CH3 आहे, यावर एक CH3 आहे. नंतर इथे या ठिकाणी कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन आहे, इथे एक CH3 तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी एक CH3 इथे या ठिकाणी दिसेल. आता मला काय करावं लागेल, ह्या ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड काढून घ्यायचा, याच्यामधला एक बॉन्ड काढून घ्यायचा, याच्यामधला एक बॉन्ड काढून घ्यायचा. परिणाम काय झाला मला, इथे या ठिकाणी सगळ्या कार्बनच्या व्हॅलेन्सी एक एक फ्री झाल्या. तर हा कंपाऊंड बनला ना. म्हणजे मला कंपाऊंड जर लिहायचं म्हटलं तर मला असं लिहावं लागेल, प्रत्येक कार्बनवर एक एक CH3. ही रेषा ओढली म्हणजे CH3च असणार आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हेक्सामिथाइल बेन्झीन हा कंपाऊंड आहे. सिमेट्रिक बेन्झीन तयार होईल इथे. 1 2 3 4 5 6 हेक्सामिथाइल बेन्झीन या ठिकाणी तयार होऊ शकतो. सो दिस इज द पॉलिमरायझेशन और ट्रायमरायझेशन प्रोडक्ट ऑफ द डायमिथाइल ॲसिटिलीन. हा डायमिथाइल ॲसिटिलीन. तर डायमिथाइल ॲसिटिलीनचा पॉलिमरायझेशन प्रोडक्ट इथे ट्रायमरायझेशन. पॉलिमरायझेशन म्हणजे ट्रायमरायझेशन प्रोडक्ट तुम्हाला इथे दिसून येईल, लक्षात ठेवा. तर ट्रायमरायझेशनचा प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं. समजलं. समजा हे झालं दुसऱ्या प्रकारचं पॉलिमरायझेशन. पहिल्या प्रकारामध्ये पॉलिॲसिटिलीन बनला, नंबर 2 मध्ये बेन्झीन बनला किंवा बेन्झीनचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ज या ठिकाणी तयार झाले. जर इथे या ठिकाणी मी येथे ॲसिटिलीन घेतला आणि ॲसिटिलीनला जर मी पास केलं कशामधनं, निकेल सायनाईडमधनं. म्हणजे निकेल सायनाईड म्हणजे अमोनियम क्लोराईड आणि क्युप्रस क्लोराईड. म्हणजे निकेल सायनाईड म्हणजे कसा असेल बघा, म्हणजे CH ट्रिपल बॉन्ड CH आहे, याला मी पास केलं म्हणजे हीट केलं कोणाबरोबर, THF बरोबर. THF म्हणजे काय बरं, टेट्राहायड्रोफ्युरान. काय, टेट्राहायड्रोफ्युरान. टेट्राहायड्रोफ्युरान बरोबर हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ NiCN2 निकेल सायनाईडच्या प्रेझेन्सीमध्ये. THF बरोबर जर ॲसिटिलीन जर मी हीट केलं तर 4 मॉलिक्युल्सचं पॉलिमरायझेशन होतं, म्हणजे टेट्रामरायझेशन होतं. रेड हॉट आयर्न ट्यूब बरोबर ट्रायमरायझेशन होतं आणि THF NiCN2 मध्ये टेट्रामरायझेशन होतं. टेट्रामरायझेशन म्हणजे कसं, हे बघा, या ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड CH, इथं परत CH ट्रिपल बॉन्ड CH, परत CH ट्रिपल बॉन्ड CH, इथे परत CH ट्रिपल बॉन्ड CH. आता काय करू माहिती आहे आपण, इथला पाय बॉन्ड काढून घेऊ, इथला एक पाय बॉन्ड काढून घेऊ आपण, है ना, या ठिकाणचा. इथला एक पाय बॉन्ड या ठिकाणी काढून घेऊ आणि या ठिकाणचा एक पाय बॉन्ड या ठिकाणी काढून घेतला मी.
तर इथे ठिकाणी सगळे पाय बॉन्ड काढून घेतले. प्रत्येक कार्बनची एक एक व्हॅलेन्सी फ्री झाली की नाही, ही अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिस्टम तयार झाली. दिस इज द सायक्लो ऑक्टॅट टेट्राईन, कारण डबल बॉन्ड 1 2 3 4 वेळेस झाला आणि 8 कार्बन आहे, सायक्लो ऑक्टॅट टेट्राईन. तर याचा प्रोडक्ट मी असं लिहू शकेल, हे बघा असा, हे असा लिहिता येईल मला, काही विशेष नाही है ना, हे असा लिहिता येईल. हा काही बेंझिन नाही आहे, अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड तर आहे याच्यात. हे काही ॲरोमॅटिक नाही आहे, हे लक्षात ठेवा. याचं नाव आहे सायक्लो ऑक्टॅ, सायक्लो ऑक्टॅ 1 3 5 7 टेट्राईन, टेट्राईन लक्षात राहिलं. सायक्लो ऑक्टॅ 1 3 5 टेट्राईन खूप महत्त्वाचा. THF आणि NiCN ट्वाईसवर बरोबर ही रिॲक्शन होऊ शकते. सो दिस इज द टेट्रामरायझेशन प्रोडक्ट. टेट्रा म्हणजे 4 मॉलिक्यूल एकत्र आले, हा प्रोडक्ट तयार झाला. बरोबर आहे. डबल पहा, आपण जर ॲसिटिलिनला फक्त हीट केलं तर पॉलीॲसिटिलिन बनला. आपण जर रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास केलं तर ट्रायमरायझेशन होईल. THF आणि NiCN ट्वाईस बरोबर जर हीट केलं तर याचा टेट्रामरायझेशन होतं. जर मी आणखी एक तिसऱ्या पुढच्या प्रकारचं पॉलिमरायझेशन आहे, जर न्यूट्रल मीडियममध्ये म्हणजे क्युप्रस क्लोराईड बरोबर आणि अमोनियम क्लोराईड बरोबर जर हीट केलं तर काय होईल, याचा इथ्या ठिकाणी डायमरायझेशन ट्रायमरायझेशन होऊ शकतं. डायमरायझेशन आणि ट्रायमरायझेशन होऊ शकतं. म्हणजे कसं बघा, समजा CH ट्रिपल बॉन्ड CH आहे आणि याला मी पास केलं, हीट केलं CO2 Cl2 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड आणि क्युप्रस क्लोराईड CO2 Cl2 म्हणजे क्युप्रस क्लोराईड याबरोबर जर मी ॲसिटिलिनला हीट केलं तर लक्षात ठेवा, या ठिकाणी 2 मॉलिक्यूल ॲसिटिलिनचे एकमेकांना इथे ठिकाणी जोडली जातात. किती? 2 मॉलिक्यूल ॲसिटिलिनचे एकमेकांना जोडायचे असतात. जर 2 मॉलिक्यूल जर मी एकमेकांना ॲसिटिलिनचे जोडली तर कशी जोडणार मी बघा, एका ठिकाणचा ट्रिपल बॉन्ड काढून घेणार आणि इथे ठिकाणी एका ठिकाणचा हायड्रोजन बी काढून घेणार मी, हा है ना, हायड्रोजन बी काढून घेणार आणि या ठिकाणी मला हे असं जोडावं लागेल. बरोबर, चेक करा. बघा, याला म्हणतात व्हिनाइल ॲसिटिलिन. काय नाव देतात त्याला? व्हिनाइल ॲसिटिलिन असं वेगळं नाव देऊ शकता. दिस इज कॉल्ड द व्हिनाइल ॲसिटिलिन. व्हिनाइल ॲसिटिलिन या ठिकाणी तयार होऊ शकतो. सो व्हेन 2 मॉलिक्यूल वापरणार, व्हेन द ॲसिटिलिन इज हिटेड विथ द क्युप्रस क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड वी गेट द व्हिनाइल ॲसिटिलिन. म्हणजे इथे ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड C-CH-CH2 असं. तर व्हिनाइल ॲसिटिलिन इथे ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला दिसून येईल, व्हिनाइल ॲसिटिलिन मिळेल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण 3 मॉलिक्यूल जर घेतले CH ट्रिपल बॉन्ड CH आणि याला जर मी हीट केला क्युप्रस क्लोराईड CO2 Cl2 आणि अमोनियम क्लोराईड बरोबर, तर या ॲसिटिलिनला CH ट्रिपल बॉन्ड CHला मला 2 मॉलिक्यूल जोडता येतात. मागून एक जोडू आपण असा आणि पुढून एक जोडू असा, तर डायव्हिनाइल ॲसिटिलिन या ठिकाणी तयार होतो. हा काय नाव याचं? डायव्हिनाइल ॲसिटिलिन. तर डायव्हिनाइल ॲसिटिलिन या ठिकाणी तयार होऊ शकतो. सो व्हेन ॲसिटिलिन इज हिटेड विथ द क्युप्रस क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड, नॉट हायड्रॉक्साईड, बरं, हे हायड्रॉक्साईड नसतं, क्लोराईड असतं. सो व्हेन क्युप्रस क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड इज टेकन अँड दे आर हिटेड, देन वी गेट हिअर द डायव्हिनाइल ॲसिटिलिन. ते हे जे डायव्हिनाइल का म्हटलं मी लक्षात ठेवा, व्हिनाइल ॲसिटिलिन याच्यासाठी हे व्हिनाइल आहे, इथे व्हिनाइल आहे, इकडे व्हिनाइल आहे. तर व्हिनाइल ॲसिटिलिन तयार झालं. हे आता मधला जो कार्बन असतो ना, त्याच्यावरचा हायड्रोजन इथे ठिकाणी मागे घेतलेला आहे आपण, याच्यावरचे हायड्रोजन बाजूला करायचे. तर हे विसरू नका, डायव्हिनाइल ॲसिटिलिन तयार झालेलं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे याची रिॲक्शन क्युप्रस क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड बरोबर काय होते ही तुम्हाला सांगितली. एक विशेष तुम्हाला बाब सांगतो, याची नोट खूप महत्त्वाची, बऱ्याच लोकांना याच्यात कन्फ्युजन होतं. जर मी हा व्हिनाइल ॲसिटिलिन घेतला, CH ट्रिपल बॉन्ड C घेतला, -CH डबल बॉन्ड CH2 घेतला मी, आणि याला जर समजा मी हायड्रोजनने 1 इक्विव्हॅलंट हायड्रोजनने याचं रिडक्शन केलं. 1 इक्विव्हॅलंट हायड्रोजन म्हणजे काय? एकच H2 मॉलिक्यूल टाकला मी. किती? एक सिंगल H2 मॉलिक्यूल टाकला. 1 इक्विव्हॅलंट हायड्रोजनने जर याचं रिडक्शन जर केलं ना, तर आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो की डबल बॉन्ड रिड्यूस करायचा का ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करायचा? काय ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करायचा का डबल बॉन्ड रिड्यूस करायचा? कारण रिडक्शन तर दोघांचे बी होत असतं,
तर लक्षात ठेवायचं ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन होतं, कारण ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन झाल्यावर प्रोडक्ट तयार होतो CH2 डबल बॉन्ड C, परत आणखी CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH डबल बॉन्ड CH2. हा ही कॉन्जुगेटेड सिस्टम तयार होते. ब्यूटा 1,3 डाईन, ब्यूटा 1,3 डाईन ही स्टेबल कॉन्जुगेटेड सिस्टम तयार होत असते. म्हणून जेव्हा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड रिड्यूस करण्याची वेळ येईल आणि तुम्हाला विचारलं आम्हाला दोन्ही रिड्यूस नाही करायचे, एकालाच रिड्यूस करायचे, त्यावेळेस समजून घ्यायचं ट्रिपल बॉन्ड रिड्यूस व्हायला पाहिजे, कारण तयार होणारी सिस्टम मग कॉन्जुगेटेड सिस्टम बनत असते. लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे आणि लक्षातही ठेवावं लागेल तुम्हाला. ब्यूटा 1,3 डाईन म्हणतो आपण त्याला. तर ब्यूटाडाईन इथे या ठिकाणी तयार होतो. नोट नंबर 2 सांगतो, ही जी ब्यूटाडाईन आहे म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH आणि इथं परत डबल बॉन्ड CH2 आहे. आणि याला जर मी ॲसिटिलीन बरोबर जर हीट केला, बघा ब्यूटाडाईन घेतला आणि याला हीट केला मी ॲसिटिलीन बरोबर, तर हीट केल्यामुळे ब्यूटाडाईनला हीट केल्यामुळे कोणाबरोबर, या ॲसिटिलीन बरोबर हीट केल्यामुळे मला जो प्रोडक्ट तयार होतो ना, तो प्रोडक्ट खूप महत्त्वाचा आहे. इथे या ठिकाणी लक्षात ठेवा, हे CH सिंगल बॉन्ड CH तर आहेच, तर याच्यामधला ही त्या ठिकाणी हे लक्षात ठेवा, याची व्हॅलेन्सी हे डबल बॉन्ड काढून घ्यायचा, हा डबल बॉन्ड काढून घ्यायचा. त्याच्यामुळे काय झालं की दोन्ही कार्बनचे एक एक व्हॅलेन्सी पूर्ण इथल्या CH2, याच्यामधला परत आणखी इथे ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड काढून घ्यायचा. त्यामुळे इथे ठिकाणी CH डबल बॉन्ड CH आणि इथे या ठिकाणी खाली CH2 याची व्हॅलेन्सी फ्री झालेली, याची एक व्हॅलेन्सी फ्री झाली. ह्या दोन्ही एकमेकांना जोडायचे म्हणजे कंपाऊंड असा तयार झाला आपल्याला या प्रकारे. हे बघा डाईन तयार झाला. हा याला डाईल आल्डर रिॲक्शन बोललं जातं. याला काय म्हणतात, डाईल्स DIELS डाईल्स आल्डर रिॲक्शन. याला डाईल्स आल्डर रिॲक्शन असं स्पेशल नाव दिलं जातं. लक्षात ठेवा, वेन द ब्यूटाडाईन इज हिटेड विथ द ॲसिटिलीन, हे ॲसिटिलीन बरोबर हीट केला. वेन द ब्यूटाडाईन, हां मी इथले या ठिकाणी बॉन्ड काढून घेतलेत तरी म्हटलं कुठे गेले आपले बॉन्ड. वेन द ब्यूटाडाईन इज हिटेड विथ द ॲसिटिलीन वी गेट द दिस कंपाऊंड दॅट इज डाईन कंपाऊंड. याचं काय नाव असेल तर सायक्लोहेक्सा 1, 2, 3, 4 सायक्लोहेक्सा 1,4 डाईन हा कंपाऊंड या ठिकाणी तयार होतो. 1,4 डाईन कंपाऊंड तयार होतो. हा डाईन कंपाऊंड तयार होण्याच्या रिॲक्शनलाच नाव दिलं जातं डाईल्स आल्डर रिॲक्शन. लक्षात ठेवा, इट इज ऑल्सो कॉल्ड द डाईल्स आल्डर रिॲक्शन. आल्डर रिॲक्शन, डाईल्स आल्डर रिॲक्शन. तर याच्या बाबतीत दोन नोट तुम्हाला मी त्या सांगितल्या. तो व्हिनाइल ॲसिटिलीनच्या बाबतीत, व्हिनाइल ॲसिटिलीनमध्ये रिडक्शन जर केलं एक इक्विव्हॅलंट हायड्रोजनने तर ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन होणार, डबल बॉन्डचं रिडक्शन होणार नाही. लक्षात ठेवायचं. आणि दुसरी नोट सांगितली, ह्या ब्यूटाडाईनला ॲसिटिलीन बरोबर जर हीट केलं तर हा कंपाऊंड डाईनवाला कंपाऊंड 1,4 डाईनवाला कंपाऊंड इथे या ठिकाणी तयार होऊ शकतो. ही आपण गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. सो दिस इज अ पॉलिमरायझेशन रिॲक्शन, व्हेरी सिम्पल. अतिशय साधी आणि सोपी पॉलिमरायझेशन रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी सांगितली मी. सिंपल आहे एकदम. चलो पुढे आता. म्हणजे बघा पॉलिमरायझेशनमध्ये मी तुम्हाला 3-4 प्रकार सांगितले. पहिला, फक्त ॲसिटिलीनला हीट करा, पॉलिॲसिटिलीन तयार होईल, गुड कंडक्टर आहे, इलेक्ट्रोड म्हणून वापरतात. रेड हॉट आयर्न ट्यूबमधून पास करा, बेंझिन त्याची डेरिव्हेटिव्ह मिळतील 600 डिग्री सेल्सिअसला. नंबर 3 तुम्हाला सांगितलं मी की त्या ठिकाणी निकेल सायनाईड NiCN ट्वाईस, निकेल सायनाईड बरोबर इथे ठिकाणी याला हीट करा. निकेल सायनाईड बरोबर हीट केल्यामुळे इथे THFच्या प्रेझेन्सीमध्ये तो तुम्हाला टेट्रामर तयार होईल. टेट्रामर म्हणजे ऑक्टा टेट्राईन तयार झालेला. आणि त्यानंतर शेवटचा क्युप्रस क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड बरोबर हीट करा, तुम्हाला डायमर म्हणजे 2 मॉलिक्यूल एकत्र येतील, 3 मॉलिक्यूल एकत्र येतील, पण सायक्लिक कंपाऊंड तयार होत नाही तिथं. सायक्लिक क्युप्रस क्लोराईड बरोबर सायक्लिक कंपाऊंड बनत नाही. तर अशा प्रकारचे रिॲक्शन तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. दिस इज पॉलिमरायझेशन फंटास्टिक रिॲक्शन. ठीक, चला पुढची रिॲक्शन आपण बघू. ओझोनोलिसिस रिॲक्शन. ओझोनोलिसिस रिॲक्शन. नाउ व्हॉट इज दिस ओझोनोलिसिस रिॲक्शन? हे ओझोनलिसिस काय आहे? आपण अल्किनचं ओझोनलिसिस केलं होतं. कोणाचं? अल्किनचं. आता मी अल्काईनचं ओझोनलिसिस करतोय. अल्किनचं कसं केलं होतं ते सांगतो मला अगोदर, नंतर मग अल्काईनचं सांगतो. अल्किनमध्ये सांगितलं होतं, जर समजा मी इथिन घेतला आणि याचं जर मी ओझोनलिसिस केलं प्लस O3 टाकला तर मला याचा ओझोनाईड बनेल. पहिले CH2 सिंगल बॉन्ड CH2
मध्ये इथे या ठिकाणी तो बॉन्डच ब्रेक करायचा, डबल बॉन्ड ब्रेक करून CH2 आणि या ठिकाणी O आणि इथं O घ्यायचा आहे. मग इथे ओझोन लिसिस होतं याचं, याला ब्रेक करणार, वॉटर आणि झिंक बरोबर याला हायड्रोलाइज करणार. तर मला CH2O डाव्या बाजूला असे 2 मॉलिक्यूल ट्वाइस ऑफ CH2O और आय विल राईट ट्वाइस ऑफ H-CHO 2 मॉलिक्यूल फॉर्मॅल्डिहाइडचा तयार झालेले आपल्याला दिसून येतील. सो व्हेन इथिलीन और इथिन इज ओझोनाइज्ड वी गेट द अल्डिहाइड. तसं अल्डिहाइड बी बनू शकतो, किटोनही बनू शकतो. आता जर समजा आपण अल्काइन घेतला तर अल्काइनचं ओझोन लिसिस कसं करायचं हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, चला फुल कॉन्सन्ट्रेट व्हा, समजून घ्या, लक्षात आणा. समजा मी CH ट्रिपल बॉन्ड CH घेतला अँड वेन द ॲसिटिलीन इज ओझोनाइज्ड प्लस O3 ॲसिटिलीनचं ओझोन लिसिस केलं तर मला प्रॉडक्ट तयार होईल. लक्षात ठेवा, CH सिंगल बॉन्ड CH डॅश ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन आणि या ठिकाणी इथे ॲसिटिलीन ओझोनाइड तयार होईल. दिस इज द ॲसिटिलीन ओझोनाइड. तर ॲसिटिलीन ओझोनाइड बनेल तयार. बघ म्हणजे कसा ओझोन लिसिस केलं बघा, ट्रिपल बॉन्ड होता ना, 2 बॉन्ड तोडले, एक बॉन्ड जशीच्या तसा ठेवला 2 कार्बनच्या मधला, वर एक ऑक्सिजन ठेवला, खाली एक ऑक्सिजन आपण जॉईन केला. आता आपण याचं हायड्रॉलिसिस करू. प्लस वॉटर टाकला झिंकच्या प्रेझेन्सीमध्ये. आता याचा हायड्रॉलिसिस होईल. लक्षात ठेवा, हायड्रॉलिसिस झाल्यामुळे काय होईल माहिती आहे का, इथला हा बॉन्ड ब्रेक करायचा तुम्ही. आता पूर्ण तर ब्रेक होत नाही, एवढा हा पार्ट ब्रेक करायचा, एवढा हा पार्ट ब्रेक करायचा, म्हणजे CHO हा ना डॅश, परत आणखी खालचा CHO आणि प्लस बाय प्रॉडक्ट H2O2. तर हा तयार झाला ग्लायोक्सल, GLYOXAL. ग्लायोक्सल या ठिकाणी तयार होतो. काय तयार होतो? ग्लायोक्सल. डायअल्डिहाइड हा, दिस इज अ डायअल्डिहाइड. म्हणजे नीट लक्षात ठेवा, इथला जो कार्बन कार्बन बॉन्ड होता ना, जशीच्या तसं इथं कार्बन कार्बन बॉन्ड आहे. इथला CHO हा CHO हा खालचा CHO आणि ऑक्सिजन आणि हा वॉटर म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड. हा हायड्रोजन पेरॉक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तो त्याने याला ऑक्सिडाइज करू नये म्हणून झिंक वापरला आहे. कारण झिंक माहिती आहे तुम्हाला, हायड्रोजन पेरॉक्साईड बरोबर आरामात रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचे डिकम्पोजिशन करून ZNO तयार करतो आणि पाणी बनवतो. म्हणजे इथे झिंक ऑक्साईड हा ऑक्सिजन काढून घेतो आणि याची ऑक्सिडायझिंग बिहेवियर कमी करतो, म्हणून इथं झिंक टाकलं आहे आपण, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला ओझोन लिसिस ॲसिटिलीनचं लिहिता येतं. परत एकदा आपण ओझोन लिसिस करूयात. आपण CH ट्रिपल बॉन्ड CH बघा, याचं ओझोन लिसिस केलं प्लस O3, याचा ओझोनाइड बनवायचा आहे. कसा बनवणार बघा, डॅश CH, इथे परत CH, मध्ये सिंगल बॉन्ड, पुढे ऑक्सिजन, आणखी एक ऑक्सिजन, या प्रकारे ओझोनाइड. हायड्रॉलिसिस करतोय मी झिंकच्या प्रेझेन्सीमध्ये. तर मला काय करावं लागेल सांगा मला, हा तोडायचा, म्हणजे इथे ठिकाणी प्रोडक्ट काय बनेल बघा. आता CHO पुढचा आणि खालचा CHO, याला मी असंही लिहू शकतो बरं, H डॅश C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि इथे H. तर हा ग्लायोक्सल आहे, GLYOXAL ग्लायोक्सल आहे. आणि प्लस बाय प्रॉडक्ट इथे तयार होईल H2O2, हायड्रोजन पेरॉक्साईड हा बाय प्रॉडक्ट तयार होईल. तर अशा प्रकारे ॲसिटिलीन प्लस ओझोन वी गेट द ओझोनाइड ऑफ ॲसिटिलीन. नाव याचं ओझोनाइड ऑफ ॲसिटिलीन किंवा ॲसिटिलीन ओझोनाइड, सीधा ॲसिटिलीन ओझोनाइड. आणि ग्लायोक्सल हा त्याचा बाय प्रॉडक्ट तयार होईल. नाउ अनदर थिंग इज दॅट इफ यू टेक द मिथाइल ॲसिटिलीन means CH3C triple bond CH. When the methyl acetylene is ozonized plus O3 by ozone lysis of methyl acetylene, ozonide is obtained. That ozonide is CH3 dash carbon, here single bond CH, here oxygen will be there and 2 oxygen join in this manner. This is the ozonide, methyl acetylene ozonide or propyne ozonide, you can say this one. Now when it is hydrolyzed plus water, presence of zinc, वॉटरच्या प्रेझेन्सीमध्ये है ना, म्हणजे झिंकच्या प्रेझेन्सीमध्ये आम्ही हायड्रॉलिसिस केलं तर काय होणार. आताचं जे तुम्हाला म्हटलं मी, हे तुटणार म्हणजे इथे ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होईल, मला प्रोडक्ट तयार होईल. लक्षात ठेवा, CH3C डबल बॉन्ड O डॅश CHO. दिस इज अ ऑक्झोअल्डिहाइड. काय म्हणणार याला, ऑक्झोअल्डिहाइड. पण हे ऑक्झोअल्डिहाइडचे चान्सेस खूप मोठे आहेत. लक्षात ठेवा, ॲसिड बनण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण याच्यामधला हा CO ग्रुप आहे, याला मी जर प्रत्यक्ष लिहायचं म्हटलं तर हे असं होईल बरं का, C डबल बॉन्ड O डॅश C डबल बॉन्ड O आणि H.
प्रत्यक्षात लिहायचं म्हटलं तर हे असं आहे, CO ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, हाय CO ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. दोन मित्र दोन्ही भांडकुदळच आहेत, दोन्ही मित्र दोन्ही भांडकुदळच आहेत. काय होणार, नेहमी भांडणं होणार यांच्यामध्ये. आणि म्हणून काय होईल, CO इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, हाय CO इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, या बॉन्डचं काही खरं नाही, कधी ब्रेक होऊ शकतो हा. आणि म्हणून इथे डावीकडचा ॲसिड बनू शकतो, उजवीकडचा ॲसिड बनू शकतो. त्यामुळे कधी हिटिंग करायचं नाही या रिॲक्शनला. थोडं जरी हीट केलं बस सत्यानाश झाला रिॲक्शनचा. म्हणजे या ठिकाणी ॲसिड बनण्याचे चान्सेस तो खूप जादा असतात. समजा मी इथे या ठिकाणी हा एक ओझोन लिसिस करायचं या कंपाऊंडचा अल्काईनचं CH3C ट्रिपल बॉन्ड C डॅश CH3 प्लस ओझोन, आणि मग यापासून ओझोनाइड बनेल. दॅट ओझोनाइड इज CH3 कार्बन, हिअर डॅश ऑक्सिजन, डॅश कार्बन, हिअर ऑक्सिजन. नाव हिअर इज अ वन मोर ऑक्सिजन अँड हिअर इज द CH3. तर ॲसिटिलिन डायमिथाइल ॲसिटिलिन ओझोनाइड बनेल. याचं मी हायड्रॉलिसिस करतोय सध्या. H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक, H2O इन प्रेझेन्स ऑफ झिंक. तर इथे ठिकाणी काय होणार माहिती आहे, इथला हा बॉन्ड ब्रेक करायचा, इथला हा बॉन्ड ब्रेक करायचा. सांगा प्रोडक्ट काय तयार होईल आता याचा प्रोडक्ट बनणार आहे CH3 डॅश C डबल बॉन्ड O डॅश C डबल बॉन्ड O डॅश CH3, भांडकुदळ शेजारी. ठीक आहे, डायोन तयार झाला, डायकिटोन आहे हा. दिस इज अ डायोन. याचा IUPAC नेम जरी लिहायचं म्हटलं तर याला म्हणता येईल ब्युटा 2,3 डायोन, ब्युटा 2,3 डायोन असं वेगळं नाव तुम्ही याला देऊ शकता, ब्युटा 2,3 डायोन. आणि याच्यामधला हा बॉन्ड कधी ब्रेक होऊ शकतो. त्यामुळे इथून जर हा बॉन्ड जर ब्रेक झाला, इथे लक्षात ठेवा, तर डावीकडून तयार होतो CH3C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड, आणि उजवीकडून बी तयार होतो CH3C डबल बॉन्ड OH. दोन्ही मॉलिक्यूल ॲसिटिक ॲसिडचे तयार होण्याचे चान्सेस खूप जादा असतात, कारण याचा बाय प्रोडक्ट असतो हायड्रोजन पेरॉक्साईड. हा H2O2 काय करेल, याचा डिकम्पोजिशन करेल. H2O2 मधला एक OH इथं, एक OH इथं, खतम ॲसिटिक ॲसिड. पण जर झिंक वापरला तर लवकर तुटल, झिंक वापरला तर हा तुटल. तुम्हाला हे कधी म्हटलं मी, जेव्हा झिंक नसल त्यावेळेला. झिंक असल तर हेच बनल, पण तुम्हाला काहीच नाही दिलं तर मग काय करायचं, तर काहीच नाही दिलं तर हे बनवायचं, ॲसिड बनवायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा एक प्रोडक्ट तुम्हाला सांगतो मी, ओझोन लिसिसचा. समजा CH3C इथे या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड C, CH2 आणि CH3 आहे. याचं समजा मी ओझोन लिसिस केलं प्लस ओझोन, तर मला ओझोनाइड बनेल. याचा कसा बनेल ओझोनाइड सांगा, CH3 डॅश C, बघा मध्ये सिंगल बॉन्ड, परत कार्बन, पुढे CH2 अँड CH3, हेअर ऑक्सिजन कॉमन, आणि खाली 2 ऑक्सिजन इथे जोडणार, त्याचा ओझोनाइड बनला. याचं मी हायड्रॉलिसिस करेल झिंकच्या प्रेझेन्सीमध्ये. तर इथे ठिकाणी बॉन्ड तोडा, कोणते बॉन्ड, यौ. तर सांगा प्रोडक्ट काय तयार होईल आता. प्रोडक्ट याचा बनेल, लक्षात ठेवा, CH3 डॅश कार्बन डबल बॉन्ड O डॅश कार्बन डबल बॉन्ड O डॅश CH2 अँड CH3. तर हा डायोन तयार झाला, पेंटा 2,3 डायोन, पेंटा 2,3 डायोन या ठिकाणी तयार होईल. तर पेंटा 2,3 डायोन तयार झाला, आणि इथे ठिकाणी बाय प्रोडक्ट हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2. आता ब्रेक करा तुम्ही याला जर मी ब्रेक केलं तर इथे ठिकाणी प्रोडक्ट तयार होईल CH3 डॅश C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड, आणि उजव्या बाजूचा जर विचार केला मी तर CH3 CH2 डॅश C डबल बॉन्ड O अँड डॅश OH. प्रोपियोनिक ॲसिड एक मिळाला, ॲसिटिक ॲसिड एक मिळाला, दोघांचं मिक्सचर तयार होईल. तर या प्रकारे ओझोन लिसिस रिॲक्शन इथे या ठिकाणी होऊ शकते. सो दिस इज ओझोन लिसिस रिॲक्शन, सिम्पल. तर कुठलाही अल्काईन असू द्या, त्याचं ओझोन लिसिस तुम्हाला लिहिता येणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ओझोन लिसिस लिहिताल त्यावेळेस ओझोन लिसिस लिहित असताना ओझोन ॲड करा, वॉटर टाकून झिंक टाका, तुम्हाला हा कंपाऊंड डायोन तयार होईल. पण जर का डायोन तयार होईल किंवा ऑक्झो अल्डिहाइड तयार होईल. ऑक्झो अल्डिहाइड कसं माहिती आहे का, समजा मी एक एक्झाम्पल नाही घेतलं, एक एक्झाम्पल घेतो. CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH आहे, याचं ओझोन लिसिस केलं मी. तर ओझोन लिसिसने काय होणार माहिती आहे, याचा ओझोनाइड बनणार, म्हणजे CH3 CH2 डॅश C, इथे सिंगल बॉन्ड CH, इथे कॉमन ऑक्सिजन येईल, आणि या ठिकाणी 2 ऑक्सिजन तुम्हाला दिसतील. ओझोनाइड वॉटर आणि झिंकच्या प्रेझेन्सीमध्ये याचा हायड्रॉलिसिस करा, प्रोडक्ट तयार होईल, लक्षात ठेवा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O डॅश CHO, ऑक्झो अल्डिहाइड या ठिकाणी तयार होईल. 2 ऑक्झो ब्युटॅनल, हा ऑक्झो अल्डिहाइड म्हणू आपण त्याला. एक तर डायोन मिळेल किंवा ऑक्झो अल्डिहाइड मिळेल, किंवा ॲसिटिलिन असेल तर ग्लायोक्झल मिळेल. सिंपल साधं फॅक्ट आहे. पण झिंक वापरणं खूप कंपल्सरी आहे. झिंक जर नाही वापरलं तर काय होईल, झिंक जर नाही वापरलं तर बॉन्ड तुटेल हा.
कारण जर का येथे या ठिकाणी कार्बन चेनमध्ये सी डबल बॉन्ड असला आणि इथं सी डबल बॉन्ड असला, या प्रकारे कार्बन चेन एक्सटेंड होत असेल तर हा बॉन्ड ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जादा येतात. आणि त्यातली त्यात जर ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर आणखीच हे चान्सेस जादा वाढतील. आणखी जर समजा कोण असेल तो, जर समजा तो इथे ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट जर असेल तर आणखी हे चान्सेस जास्त वाढतात. हे लक्षात ठेवा, हे चान्सेस जास्त वाढतात की बॉन्ड ब्रेक होण्याचे चान्सेस आणखी जास्त वाढतील, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे इथे ठिकाणी आपल्याला येथे ओझोन लिसिस इथे ठिकाणी लिहिता येईल. सो दिस इज अ ओझोन लिसिस ऑफ द अल्काईन. म्हणजे दोन रिॲक्शन पाहिले आपण आता, एक पॉलिमरायझेशन पाहिलं, दुसरं ओझोन लिसिस पाहिलं. पॉईंट क्लिअर ना. तर आता इथे ठिकाणी थांबू आपण, कारण पुढचा एक इथे ठिकाणी पार्ट येणार आहे. तो टॉपिक संपलेला आहे, थोडासा पार्ट शिल्लक राहिलेला आहे. मी जर आत्ताच घेतलं तर पुढचं आणखी 10-15 मिनिटाचंच लेक्चर होईल. पुढचं एक असंच छोटंसं अर्ध्या तासाचं लेक्चर होईल आणि तो टॉपिक एंड होईल. आता अल्काईन म्हणजे हायड्रोकार्बन संपेल आपला. कोण संपेल? हायड्रोकार्बन एंड होईल. ठीक आहे, थांबू आपण.